नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या कशा पद्धतीने आपले नवीन मतदान यादीमध्ये नाव जोडू शकतो किंवा नवीन मतदान यादीमध्ये नाव कशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जसं की आता नुकतंच आचारसंहिता लागू झालेली आहे आणि तुमच्यापैकी बरेचसे असे मित्र मैत्रिणी असतील ज्यांना त्यांच्या मतदान यादीमध्ये नाव टाकायचं असेल किंवा समाविष्ट करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळेल. त्याचबरोबर तुम्ही स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने अप्लाय करायचं याची पण सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल. चला तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव जर मतदान यादीमध्ये टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 2 डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. त्यातलं पहिलं म्हणजे तुमच्याकडे तुमचा फक्त आधार कार्ड असायला पाहिजे आणि एक पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या जो काही घरातल्या एका व्यक्तीचं तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे किंवा एपिक नंबर तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि एक मोबाईल नंबर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागेल. तर सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय, voter.aci.gov.in. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल. इथे आल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन दिसतील, एक आहे लॉग इनचा, दुसरा आहे साइन अपचा. जर याआधी तुम्ही ऑलरेडी लॉग इन झालेला असाल किंवा तुम्ही साइन अप केलेलं असेल तर लॉग इन करायचं तुम्हाला, आणि जर नवीन युजर असाल तर तुम्हाला साइन अप यावरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो काही कॅप्चा तुम्हाला दिसतोय तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं. कंटिन्यू झाल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचंय, तुम्हाला तुमचं लास्ट नेम इथे टाकायचंय आणि तुम्हाला जो काही पासवर्ड निवडायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून सेम पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसेल, इथे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे सक्सेसफुली झालेलं आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचंय, लॉग इन यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल, तर इथे तुम्ही आता जो नंबर दिलेला आहे तो नंबर टाकायचा आहे आणि नुकताच तुम्ही जो काही पासवर्ड निवडलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि हा जो काही कॅप्चा तुम्हाला शो होतोय तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपी यावरती क्लिक करायचंय. आता परत एक तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी आला असेल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आणि व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसत असतील, याच्यामधले तुम्हाला जो काय आहे नवीन जर अप्लाय करायचा असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं, फॉर्म 6 हा तुम्हाला फिल करायचा आहे. तर इथे एक ऑप्शन दिसेल तुम्हाला फिल फॉर्म 6, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यामध्ये तुम्ही बघू शकता की ज्यांचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा जे व्यक्ती नुकतेच 18 वर्षामध्ये पदार्पण करत असतील अशा व्यक्तींनी हा फॉर्म भरायचा आहे. तर आता तुमच्या समोर काय अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला इकडे सिंपल स्टेप दिसतील कोणकोणत्या फॉलो करायच्या. तर इथे तुम्हाला स्टेप वाईज ए टू झेड माहिती, अॅक्युरेट माहिती तुम्हाला इथे भरायची. तर आता इथे तुम्हाला तुमचं जे स्टेट निवडायचं सर्वप्रथम, इथे तुम्ही बघू शकता आपलं महाराष्ट्र इथून निवडूया. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा, इथे जो काही जिल्हा तुमच्याकडे असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची असेंब्ली इथून निवडायची जी तुम्हाला येते. फॉर एक्झाम्पल आपण जालना निवडूया. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नाव टाकायचंय. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे काय म्हणतंय की तुम्हाला तुमचं फर्स्ट नाव तुमच्या मिडल नावासोबत सुद्धा टाकायचंय. तर तुमचं जे काही नाव आहे ते नाव आणि वडिलांचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचंय आणि तुमचं जे काही सरनेम आहे ते तुम्हाला इथे तुमचं टाकायचंय. म्हणजे तुम्हाला इथे तुमचं आडनाव टाईप करायचंय. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की तुम्ही इथे तुमचं काही पण नाव टाईप कराल, जसं की आपण फॉर एक्झाम्पल गणेश घेऊया, तर तुम्ही इथे बघू शकता ऑटोमॅटिकली ते नाव जे आहे तुमचं मराठी फॉन्टमध्ये टाईप झालेलं तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला काही वाटत असेल याच्यामध्ये काही करेक्शन करायचं किंवा हे नाव प्रॉपर पद्धतीने टाईप झालेलं नाही, तर तुम्हाला या कीबोर्डवाला फीचरवरती क्लिक करायचंय. तर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक व्हर्च्युअल कीबोर्ड दिसेल आणि येथून तुम्हाला ते नाव मायनस वगैरे करून किंवा करेक्शन करायचे. जसं की आता इथे एकदा क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बॅक पेज दाबू शकता आणि याला फॉर एक्झाम्पल आपण स लावूया. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव टाईप करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक इथे तुमचा 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरचा एक फोटोग्राफ चिपकवायचा आहे, ज्याचा टोटल जो काही बॅकग्राऊंड असेल तो व्हाईट बॅकग्राऊंड असायला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता आणि ज्याची मॅक्झिमम साईज जी आहे 2 MB किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे आणि तो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला एक असा मेसेज दिसेल की ह्युमन फेस इज डिटेक्टेड सक्सेसफुली. तर तुम्हाला याला ओके करायचं आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर आता इथे तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हची माहिती भरायची. जसं की तुम्ही इथे तुमच्या फादरचं म्हणजे वडिलांचं नाव देऊ शकता. तुम्हाला जर आईचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही आईचं नाव देऊ शकता. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या हसबंडचं नाव इथे देऊ शकता किंवा इथे तुमच्या पत्नीचं नाव इथे देऊ शकता. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही दुसरं द्यायचं असेल तर तुम्ही तिसरा ऑप्शन चूज करा. तर आपण इथे हसबंड देऊया. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं नाव टाकायचं आणि सरनेम इथे टाकायचंय आणि परत नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय तुम्हाला. आता इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलचं ऑप्शन दिसेल. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेल्फ वाल्या ऑप्शन मध्ये क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे.
जर तुम्हाला तुमची ईमेल आयडी द्यायची असेल तर तुम्ही ईमेल आयडी सुद्धा देऊ शकता, अदरवाईज याला ब्लँक सोडलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट यावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला तुमची प्रॉपर डिटेल द्यायची. जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर यावरती क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्हाला सिम्पली इथे या ऑप्शन वरती क्लिक करून नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचे जे असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचंय. आता इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. तर ऍज पर आधारनुसार तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ इथून निवडा. आता इथे तुम्ही बघा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ. तर याला तुम्ही डेट ऑफ बर्थ साठी कोणता डॉक्युमेंट अटॅच करणार आहात. तर इथे बघा डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यासाठी इथे एक ऑप्शन दिलेला आहे, जसं की बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा 10वीची मार्क मेमो किंवा सर्टिफिकेट आणि इंडियन पासपोर्ट यातला कुठलाही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे देऊ शकता. तर आपण याला आधार कार्ड देणार आहे आणि यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सेकंड वाला ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानुसार पुढची प्रोसेस करायची. तर मी आधार नंबर इथे चूज. आता डॉक्युमेंट अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जी डॉक्युमेंटची तुम्ही साईज असेल ती मॅक्झिमम साईज 2 MB असायला पाहिजे आणि जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. त्यानंतर प्रॉपर पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ब्लू मध्ये त्या डॉक्युमेंटचं नाव दिसेल ब्लू कलर मध्ये. आता ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होईल तर तुम्हाला त्याच डॉक्युमेंटचं नाव इथे ब्लू कलर मध्ये दिसेल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला तुमचा प्रॉपर ऍड्रेस टाकायचा आहे. इथे तुम्हाला फ्लॅट नंबर वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या लोकॅलिटीचं नाव टाकायचंय. इथे जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असेल तर तुमच्या विलेजचं नाव टाकायचंय. पोस्ट ऑफिसचं तुम्हाला इथे नाव टाकायचंय. तुमचा पिनकोड इथे तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तहसील, तालुका किंवा मंडळचं नाव इथे टाकायचंय आणि नंतर तुम्हाला इथून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता तुम्हाला तुमचा एक ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल इथे तुम्हाला. तर तुम्हाला तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही इथे बघू शकता, जसं की आधार कार्ड असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही इथे देऊ शकता किंवा तुमचं जर करंट पासबुक तुमच्याकडे असेल नॅशनलाइज बँकेचं किंवा पोस्ट ऑफिस बँकेचं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. इंडियन पासपोर्ट देऊ शकता, रेव्हेन्यू डॉक्युमेंट किंवा रजिस्टर्ड रेंट लिस्ट किंवा रजिस्टर्ड सेल डेट यापैकी कुठलाही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. तर आपल्याकडे आधार कार्ड आहे म्हणून आधार कार्ड निवडूया. या डॉक्युमेंट व्यतिरिक्त कुठलाही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर परत तो डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, तर तुम्हाला वेट करायचे. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं नेक्स्ट ऑप्शन ओपन होईल. त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट करायचे. आता इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही डिसेबल पर्सन असाल, दिव्यांग असाल तर यातली एक कॅटेगरी तुम्हाला निवडायची. जर तुम्ही नसाल तर याला तुम्ही ब्लँक सोडलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे काही दिव्यांग सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्हाला इथे ते अपलोड करावं लागेल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला नेक्स्ट यावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला तुमच्या घरातल्या एका व्यक्तीचं जे मतदान कार्ड तुम्ही इथे सबमिट करणार आहात त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे डिटेल भरायची. जसं की या कॉर्नरमध्ये तुम्हाला त्यांचं नाव द्यायचंय. त्यानंतर तुमच्याशी जे त्यांचं रिलेशन आहे ते रिलेशन तुम्हाला इथून निवडायचंय आणि येथे त्यांचा इपिक नंबर जो आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. डिटेल भरल्याच्या नंतर तुम्हाला परत नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागेल. तुम्हाला इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथून स्टेट निवडायचंय. आपण इथे महाराष्ट्र निवडणार आहोत. त्यानंतर परत आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आणि इथे आपण या ऍड्रेस वरती कधीपासून राहत आहोत त्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला इथे निवडायचंय. जसं की इथे तुम्ही बघू शकता की ऍड्रेस वरती तुम्ही कधीपासून राहत आहात. तर फॉर एक्झाम्पल जर त्यानंतर परत तुम्हाला इथे तुमचं ज्या ठिकाणाहून तुम्ही अप्लाय करत आहात त्याचं नाव टाकायचंय. तुम्ही तुमच्या गावाचं नाव सुद्धा इथे टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट यावरती क्लिक करायचंय. आता तुम्हाला सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे कॅप्चा तुम्हाला फिल करावा लागेल. तर हा कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचंय. सर्व डिटेल एंटर झाल्याच्या नंतर तुम्हाला लास्ट ऑप्शन आहे सबमिट यावरती क्लिक करायचंय आणि तुमच्या समोर जो आहे तुमचा अशा पद्धतीचा फॉर्म शो होईल. तर तुम्हाला हा फॉर्म तुम्ही प्रॉपर भरलाय की नाही एकदा परत एकदा चेक करायचंय. तुमचं नाव, स्पेलिंग वगैरे बरोबर आली की नाही. जर तुम्हाला काही वाटत असेल की नाही याच्यामध्ये काही बदल करायचा आहे किंवा चेंजेस करायचे तर तुम्हाला शेवटी एक ऑप्शन दिसेल कीप एडिटिंगचा. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही प्रॉपर पद्धतीने तुमचं सगळं काही बरोबर आहे तुम्हाला सिम्पली सबमिट यावरती क्लिक करायचंय. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला परत एक ऑप्शन दिसेल की तुम्ही नक्की शुअर तुम्हाला खात्री आहे की सबमिट करायचे तर सिम्पली याला येस करायचंय. आता येथे तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली तुमचा जो फॉर्म फिल झालेला आहे आणि त्याची एक एक्नॉलेजमेंट सुद्धा तुम्हाला दिसेल ती तुम्हाला इथून डाउनलोड करायची आणि फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला याला सांभाळून ठेवायचंय. त्यानंतर हा जो काही तुम्हाला रेफरन्स नंबर दिसत आहे याला तुम्हाला एका ठिकाणी कॉपी करून ठेवायचंय. याद्वारे तुम्ही तुमचं स्टेटस सुद्धा चेक करू शकता. आता आपण बघूयात की स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचंय. सिम्पली स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला जो काही तुमचा रेफरन्स नंबर आहे तो इथे कॉपी पेस्ट करायचा आहे किंवा इथे टाईप करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं इथून स्टेट निवडायचंय. त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचंय. त्याचबरोबर तुमचं जे काही प्रॉपर स्टेटस तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्ही बघू शकता तुमचं इथे फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, असेंब्ली असेल, स्टेट असेल, त्यानंतर कोणत्या दिवशी तुम्ही सबमिट केलंय. आता तुम्हाला याचं इन डिटेल स्टेटस बघण्यासाठी या एरोवरती क्लिक करायचे, डाऊन एरोवरती. तर इथे तुम्हाला दिसेल सबमिटेड आणि याच्यानंतर पुढचे जे काही स्टेप असतील त्या स्टेप सुद्धा तुम्हाला जसजशा कंप्लीट होतील तसं इथे तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसल्या तुमच्या मतदान यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव ऍड करू शकता, समाविष्ट करू शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.